वाय पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं हे अभूतपूर्व अशा प्रकारचं काम केलं आणि बहुजन समाजाचं हे नेतृत्व त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं की आम्ही हे बहुजन समाजामधून आलेला असलो तरी काही करू शकतो. आणि शिक्षण क्षेत्राचं हे प्रचंड अशा प्रकारचं काम त्यांनी निवडलं. आज एवढी मोठी विद्यापीठे त्यांनी निर्माण केली, कॉलेजेस निर्माण केली आणि मला वाटतं 50,000च्या वर त्यांचा स्टाफ आहे आज. पण विद्यार्थी तर लाखोनी विद्यार्थी इथून बाहेर पडले. डी वाय पाटील म्हणजे एक दूरवर विचार करणारे नेते होते. त्यांनी शेतीमध्ये विचार केला, आरोग्यामध्ये विचार केला, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी विचार केला. पण अखेरपर्यंत त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता. ते वडिलांनी त्यांच्या ज्ञानेश्वर हे नाव किती सार्थ ठेवलेलं होतं हे आत्ता आम्हाला कळायला लागलं. ज्ञानेश्वरांनी आपल्या समाजाला ज्ञान देण्याचं काम केलं आणि आपल्या अंगची जी शक्ती आहे, ताकद आहे, ती सगळ्यांना गरिबांना वाटण्याचं काम त्यांनी केलं. सगळ्यांशी अतिशय सौजन्यतेने वागायचे. ते गव्हर्नर असताना देखील कधी आपली सत्तेचा रुबाब त्यांनी केला नाही. ते 3 राज्याचे गव्हर्नर होते.